हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता आज आम्ही आलेलो होतो नर्सरीमध्ये. तर नर्सरीमध्ये कशासाठी आलो होतो, तर आता झाडं तर भरपूर आहेत आणि जागा पण थोडी आहे. तरी पण आज काय घेण्यासाठी आलं आहे ते हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि ही नर्सरी जी आहे तर ती आमच्या घराच्या थोडंसं जवळच आहे, जास्त काही लांब नाही. एक गाडीवर आलं तर 5 मिनिटाच्या अंतरावरती होती. मग इथं आलो आहे बघा. म्हणजे मी गेलीच नव्हती खरं सांगायचं म्हणजे, हे दोघं-तिघंच गेले होते. तर इथे सगळं साहित्य भेटतं. वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या, वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग्स. तर ही छोटी चांदणी होती, बेलाचं झाड होतं. आणि इथे बघा वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची झाडं होती, पांढरं, गुलाबी, पिवळं. ही छोटी चांदणी आणि गुलाब अतिशय सुंदर, आणि हे बटन गुलाब म्हणतात. छोटंवालं गुलाब बघा, देशी गुलाब. आणि छान असे हे मोरपंखीचं झाड आहे. व्यवस्थित असे सगळे रेट पण जास्त नव्हते, परंतु आपल्याला कसं घरी घेऊन जाऊन एवढ्या सगळ्यांची निगा राखणं, आणि सध्या कसं आमच्याकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं मी काही जास्त झाडं घेतलेली नाहीत कोणती. तर हे आणलेलं आहे बघा मी, बेलाचं झाड. आणि म्हणजे एक छोटंसंच रोप आहे, आणले. आता बघू कसं ग्रोथ करते. आता ह्याला मातीची व्यवस्था करायची आहे, तोपर्यंत हे असंच ठेवणार आहे. आणि छोटंसं आहे हे बघा. आपला कढीपत्ता इतका छान असा दाट आलेला आहे. खालची मी पानं तोडत असते, त्यामुळं म्हणजे फांद्या छोट्या. आणि ते हे बघा, हे मी लावलं होतं स्वस्तिकचं, आणि हे पाण्यातच अगोदर ग्रो केलेलं होतं, त्याच्यानंतर मी मातीत लावलेलं आहे. त्यानंतर बघा इथं चिरमुऱ्याचे गोड लाडू गूळ घालून मुलांसाठी पौष्टिक म्हणून बनवले होते, आणि 5 ते 10 मिनटातच लगेच संपून गेले. थोडेसेच बनवले होते, एक 10-15 लाडू बघा. एवढे दिसत आहेत तेवढेच प्लेटमध्ये. म्हणजे मी ट्राय केले होते पहिल्यांदाच आणि छान जमले होते, आणि ते लगेच संपलेसुद्धा. काहीतरी कधीतरी वेगळं म्हणून पौष्टिक असं मुलांसाठी करायला पाहिजे. त्यासाठीच कामातून वेळातून वेळ काढून हे बघा अशा प्रकारे बनवायला लागतं काहीतरी. तर बनवलं, आणि त्याच्यानंतर हे बघा, हे 2 ड्रेस शिवलेले आहेत मी. तिरंगा ड्रेस शिवला आहे, आणि याच्यावरती आणखी बरंच काम राहिलेलं आहे. फुलं वगैरे लावायचे राहिलेले आहेत, परंतु अर्धवटच झालं आहे. म्हटलं मग दाखवून घ्यावं तुम्हाला, पण लगेच शेअर करावं आज जेवढं काम झालेलं आहे तेवढं. तर इथं मी सॅटिनचीच फ्रिल लावलेली आहे, आणि हा जो फ्रॉक आहे तर इथं जी फ्रिल आहे तर ती नेटची फ्रिल आहे. तर 2 प्रकारचे फ्रॉक झालेत हे. आणि अगोदरसुद्धा असे नेटचे फ्रॉक मी स्टिच करून दिलेले आहेत त्यांना, अर्धा डझन काहीतरी असे दिलेत. या अगोदर म्हणजे जवळजवळ 26 जानेवारीला दिलेत बघा. थोडेसे राहिले होते. धन्यवाद.